विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 11 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना ला 11 वर्ष पूर्ण झाले आहे. तिची सुरुवात कधी झाली? आपल्या समोर ऑप्शन आहे. जर आपल्याला मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 8 एप्रिल 2015 ला सुरुवात झाली. लक्षात घ्या, प्रधानमंत्री मुद्रा योजना ला अलीकडेच 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केली. उद्देश काय होता तर लघु व सूक्ष्म उद्योगांना आर्थिक मदत करणे. गेल्या 11 वर्षात 40 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज वितरित झाले आहे. यापैकी 3 पैकी 2 कर्जे महिलांना मिळाली आहेत. पूर्वी कर्ज मर्यादा 10 लाख होती, ती 24 ऑक्टोबर 2024 पासून 20 लाख करण्यात आले आहे. मुद्रा योजना म्हणजे काय तर याचा फुल फॉर्म आहे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. ही एक सरकारी योजना आहे. लहान दुकानदार, फेरीवाले किंवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना कर्ज दिले जाते. उद्दिष्ट काय तर लोकांना स्वावलंबी, सेल्फ रिलायंट बनवणे. कर्जाच्या श्रेणी आहेत. सर्वात पहिल्यांदा शिशु, यामध्ये 50,000 पर्यंत तुम्हाला कर्ज मिळतं. किशोर 50 ते 5 लाखांपर्यंत. तरुण 5 लाख ते 10 लाखांपर्यंत या ठिकाणी कर्जाची मर्यादा आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी नवीन कॅटेगरी ऍड करण्यात आल्या आहेत. तरुण प्लस श्रेणी, यामध्ये 10 ते 20 लाख पर्यंत कर्ज दिलं जातं. ही सुविधा त्यांना दिली जाते ज्यांनी आधी तरुण श्रेणीचे कर्ज घेतले व परत केले आहे. मुद्रा बँकही स्थापन करण्यात आले आहे. उद्देश एमएसएमई यांना आर्थिक मदत देणे. एमएसएमईचा फुल फॉर्म काय तर मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस म्हणजेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग. लक्षात घ्या, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे संचालन वित्त मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस मार्फत केले जाते. एमएसएमई म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग हे गुंतवणूक आणि उलाढाल यावर आधारित 3 भागात विभागले गेले आहेत. यामध्ये प्रकार, गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा. मायक्रो म्हणजे 2.5 कोटींपर्यंत गुंतवणूक असते आणि 10 कोटींपर्यंत टर्नओव्हर, ज्याला आपण उलाढाल म्हणतो, ती केली जाते. लघु 25 कोटींपर्यंत गुंतवणूक आणि 100 कोटींपर्यंत उलाढाल. मध्यम 125 कोटींपर्यंत गुंतवणूक आणि 500 कोटींपर्यंत उलाढाल. अशा या 3 श्रेणी आहेत, लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे अयोध्येत रामायणाची किती वर्षे जुनी हस्तलिखित म्हणजेच मॅन्युस्क्रिप्ट सापडले आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 200 वर्ष. लक्षात घ्या, अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात दस्तऐवजीकरण दरम्यान सुमारे 200 वर्ष जुनी रामायणाची हस्तलिखित प्रत सापडली. ही पूर्णपणे हस्तलिखित असून आजही स्पष्ट वाचता येते. यात अवधी आणि संस्कृतचा प्रभाव दिसतो. याचे संवर्धन नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट मार्फत केले जाऊ शकते. महत्व, ही शोध 19व्या शतकातील लेखन पद्धती समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. त्या काळातील लेखन साहित्य जसे ताडपत्र किंवा हस्तनिर्मित कागद याबद्दल माहिती मिळते. आता हे जे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट आहे, याची जी स्थापना आहे ती 2003 मध्ये करण्यात आली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. उद्देश भारतातील हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण व संवर्धन. ऐतिहासिक तथ्य, ऋग्वेदाच्या हस्तलिखितांचा समावेश युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये आहे. टिप, ज्ञान भारत मिशन म्हणजे ज्ञान भारत मिशन भारत सरकारने 2025 मध्ये सुरू केलं. उद्देश देशातील हस्तलिखित वारसा शोधणे, जतन करणे, डिजिटायझेशन करणे. पुढील प्रश्न, जगातील पहिली क्वाड्रिपल एम्प्युटी आर्चर बनवून आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकणारे खेळाडू कोण ठरली? लक्षात घ्या, क्वाड्रिपल एम्प्युटी आर्चर म्हणजे ज्याला 2 हात आणि 2 पाय नसतात त्यांना म्हटलं जातं. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, पायल नाग. लक्षात घ्या, ओडिसाची 18 वर्षीय पायल नाग हिने वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनल 2026 बँकॉकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. ती असे करणारी जगातील पहिली क्वाड्रिपल एम्प्युटी म्हणजे 4ही अवयव नसलेली खेळाडू ठरली. ती जगातील पहिली क्वाड्रिपल एम्प्युटी आर्चर बनली जिने आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत तिने भारताच्या शीतल देवीला 139-136 ने पराभूत केले. ही स्पर्धा बँकॉक थायलंड येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भारत अव्वल स्थानावर राहिला. पदक तालिका ही आधी देखील मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. भारताने एकूण 16 पदके जिंकली, ज्यामध्ये 7 गोल्ड, 5 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ आहे. 2 नंबरला इंडोनेशिया 6 पदके, ज्यात 3 गोल्ड, 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ पदके आहेत. वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज म्हणजे काय? ही एक आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाजी स्पर्धा आहे. यात पॅरा खेळाडू सहभागी होतात. आयोजक आहेत वर्ल्ड आर्चरी फाउंडेशन.
वर्ल्ड आर्चरी फाउंडेशन स्थापना झाली 1931ला. मुख्यालय आहे लॉझन, स्वित्झर्लंड. उद्देश जगभर तिरंदाजी खेळाचे संचालन, नियम निश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करायचा आहे आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा, जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे यूट्यूब इतरांपर्यंत शेअर करेल. पुढील प्रश्न, कोनॅक आ ओलेंग मोन्यू उत्सव जो अलीकडे साजरा करण्यात आला तो प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, नागालँड. लक्षात घ्या, नागालँडच्या मोन जिल्ह्यात कोन्याक ऑलेंग मोन्यू 2026 साजरा करण्यात आला. हा कोन्याक जमातीचा पारंपरिक सण आहे. हा मिनी हॉर्निबल फेस्टिवल सोबत साजरा केला जातो. हा सण कोन्याक जमात सादर करते आणि त्यांच्या वारसा, हेरिटेज, परंपरा, ट्रॅडिशन आणि एकता म्हणजे युनिटी दर्शवतो. कोन्याक ही नागालँडमधील सर्वात मोठ्या आणि धाडसी जमातींपैकी एक आहे. तर ओलेंग मोन्यू म्हणजे काय? हा नागालँडमधील कोन्याक जमातीचा प्रमुख सण आहे. हा वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आणि चांगल्या पिकासाठी साजरा केला जातो. या काळात लोक पारंपरिक कपडे परिधान करतात, नाच गाणे करतात आणि एकमेकांबरोबर आनंद साजरा करतात. पुढील प्रश्न, ISSF विश्वचषक 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत कोणत्या जोडीने विश्वविक्रम प्रस्थापित करून सुवर्ण पदक जिंकले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पलक गुलिया आणि मुकेश नेलावली. लक्षात घ्या, भारताच्या पलक गुलिया आणि मुकेश नेलावली यांनी ग्रानडा, स्पेन येथे आयोजित ISSF वर्ल्ड कप मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. या भारतीय जोडीने अंतिम फेरीत 487.7 गुणांचा विश्वविक्रम आणि ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. पलकने 243 आणि मुकेशने 244.7 गुण मिळवले. यांनी उझबेकिस्तानच्या निगिना सैद कुलोवा आणि मोहम्मद कमालोव यांचा आधीच विक्रम मोडला. हा विक्रम त्यांनी याच वर्षी नवी दिल्लीतील एशियन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये 481.3 गुणांसह केला होता. पलक गुलिया वय आहे फक्त 18 वर्षे. राज्य हरियाणा. उपलब्धी 2023 एशियन गेम 10 मीटर एअर पिस्तूल इंडिव्हिज्युअलमध्ये सुवर्ण पदक आणि टीम स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी त्यांनी या ठिकाणी आता कोटा देखील मिळवला आहे. मुकेश नेलावली वय आहे 20 वर्ष. राज्य आहे आंध्र प्रदेश. उपलब्धी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन. ISSF वर्ल्ड कप मध्ये पहिले पदक त्यांनी मिळवलं. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ही जागतिक स्तरावरील शूटिंग क्रीडांची आंतरराष्ट्रीय नियामक संस्था आहे. स्थापना 1907 मध्ये झाली. मुख्यालय आहे म्युनिक, जर्मनी. उद्देश जागतिक स्तरावर शूटिंग खेळांचे नियमन, विकास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन. यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या अॅन्युअल सर्व्हे ऑफ इनकॉर्पोरेट सर्व्हिसेस सेक्टर एंटरप्राइजेसला कोणत्या संस्थेने सुरू केले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. लक्षात घ्या, भारताच्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने देशात प्रथमच अॅन्युअल सर्व्हे ऑफ इनकॉर्पोरेट सर्व्हिस सेक्टर एंटरप्राइजेस एप्रिल 2026 मध्ये सुरू केला. हा सर्वेक्षण मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन अंतर्गत केला जाणार आहे. उद्देश भारताच्या सेवा क्षेत्राचा मोठा डेटाबेस तयार करणे. या सर्वेक्षणासाठी आर्थिक वर्ष 2024-25 आधार मानले जाते. हे सर्वेक्षण भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना समाविष्ट करेल. तर लक्षात घ्या, आता ASISSE म्हणजे काय? भारतातील इनकॉर्पोरेटेड सर्व्हिस एंटरप्राइजेसवर केंद्रित केलेला सर्वे आहे. यामध्ये सेवा क्षेत्राची कामगिरी, रचना आणि वाढ याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. व्यवसाय, वाहतूक, हॉटेल, संगणक सेवा, शिक्षण आणि रुग्णालय यांसारख्या क्षेत्रांची माहिती गोळा केली जाईल. यामुळे पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती आणि आर्थिक नियोजन अधिक चांगले होईल. आता नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस याची स्थापना झाली 2019 मध्ये. उद्देश काय आहे? तर भारतातील सांख्यिकी आणि सर्वेक्षण डेटा संकलन, विश्लेषण आणि प्रकाशन. मुख्यालय आहे नवी दिल्ली, भारत. मंत्रालय आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. यानंतर पुढील प्रश्न, सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार मार्च 2026 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन ए, गुरुग्राम. लक्षात घ्या, सेंटर फॉर रिसर्च अँड ऑन एनर्जी अँड क्लीन एअरने नवीन अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार मार्च 2026 मध्ये हरियाणातील गुरुग्राम हे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले. गुरुग्रामचा जो पर्टिक्युलर मॅटर 2.5 चा मासिक सरासरी आहे 116 म्यूजी पर मीटर क्यूब नोंदवला गेला.
हा स्तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा म्हणजे जी सुरक्षा मर्यादा आहे ती आहे 60 म्युजी, परंतु जवळपास दुप्पट आणि WHO मानकांपेक्षा खूप जास्त आहे. मार्च महिन्यातील भारतातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये हरियाणातील अनेक शहरांचा समावेश आहे, ज्यामध्ये आहे गुरुग्राम, बहादुरगड, फरीदाबाद आणि मानेसर. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद हे सर्वाधिक प्रदूषित शहर होते. त्यानंतर दिल्ली आणि नोएडा यांचा क्रम लागतो. पुढील प्रश्न, कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशनच्या इंडिया रिजन परिषद कोठे आयोजित करण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पणजी, गोवा या ठिकाणी. लक्षात घ्या, ओम बिर्ला यांनी 9 एप्रिल 2026 रोजी गोवा विधानसभेत पणजी येथे CPA इंडिया रिजन झोन 7 च्या पहिल्या परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद विधानिक कार्यक्षमता, लेजिस्लेटिव्ह फंक्शनिंग सुधारणा आणि राज्यांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ आहे. झोन 7 ची रचना यामध्ये CPA इंडिया रिजन ला 9 विभागांमध्ये विभागला आहे. झोन 7 मध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा यांचा समावेश आहे. सध्याचे अध्यक्ष आहेत शंकर चौधरी. उद्देश झोन 7 मधील राज्यांमध्ये व्यापार, पर्यटन आणि संपर्क वाढवणे. CPA म्हणजे कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन स्थापना झाली 1911 मध्ये. मुख्यालय आहे लंडन, युनायटेड किंगडम. ही झोन 7 ची पहिली स्वतंत्र परिषद आहे. यामध्ये रिजनल, कोस्टल सिक्युरिटी आणि टुरिझम यावर लक्ष केंद्रित केले जाईल. लोकसभा अध्यक्ष डिजिटल संसद या संकल्पनेचा प्रचार करतील, ज्यामुळे सर्व विधानसभांना एकाच व्यासपीठावर आणता येईल. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. 8व्या पोषण पखवाडा 2026 चे आयोजन कोणते मंत्रालय करत आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महिला व बालविकास मंत्रालय, पोषण जागरूकता. लक्षात घ्या, 8वा पोषण पखवाडा 9 एप्रिल 2026 पासून देशभर सुरू झाला. हा 15 दिवसांचा राष्ट्रीय अभियान आहे जो पोषणाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतो. थीम काय आहे 2026 ची? तर लक्षात घ्या, पहिल्या 6 वर्षात मेंदूच्या विकासाला जास्तीत जास्त चालना देणे. या ठिकाणी उद्दिष्ट बघून घ्या. 2022-27 दरम्यान स्टंटिंग दरवर्षी 2% कमी करणे, मालन्यूट्रिशन 2% कमी करणे, तर ॲनिमिया 3% कमी करणे. ही योजना महिला व बालविकास मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. अंमलबजावणी सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत अंमलात आणली जाते. यासाठी सरकारकडून बजेट देखील दिलं जातं. पोषण अभियान पूर्ण नाव प्राईम मिनिस्टर ओव्हररिचिंग स्कीम फॉर होलिस्टिक न्यूट्रिशन. प्रारंभ 8 मार्च 2018 झुंझुनू, राजस्थान या ठिकाणाहून प्रारंभ झाला, सुरुवात झाली. मंत्रालय आहे महिला व बालविकास मंत्रालय आणि या मंत्रालयाच्या ज्या विद्यमान मंत्री आहेत त्या आहेत अन्नपूर्णा देवी. महत्त्वाचे मुद्दे. दरवर्षी सप्टेंबर नॅशनल न्यूट्रिशन मंथ साजरा केला जातो. मार्च एप्रिलमध्ये पोषण पखवाडा साजरा केला जातो. पोषण 2.0 2021-22 मध्ये अपग्रेड करून मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 सुरू करण्यात आली. यात अंगणवाडी सर्व्हिसेस येतात. स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल आहे आणि हे एक पोषण अभियान आहे. यानंतर पुढील प्रश्न, ग्राहकांशी त्यांच्या स्थानिक भाषेत संवाद साधण्यासाठी AI आधारित बहुभाषिक प्लॅटफॉर्म BOB संवाद कोणत्या बँकेने सुरू केला? तर हा सुरू केला आहे बँक ऑफ बडोदाने. लक्षात घ्या, बँक ऑफ बडोदाने AI आधारित संवाद प्लॅटफॉर्म सुरू केला. याचे उद्घाटन मुंबई येथे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिव M नागराजू यांनी केलं. हा प्लॅटफॉर्म 22 भाषांमध्ये रिअल टाइम द्विमार्गी संवादाची सुविधा उपलब्ध करून देतो. यामुळे बँक शाखांमध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील भाषेची अडचण दूर करण्यास मदत होईल. बँक ऑफ बडोदा स्थापना झाली 1908 मध्ये. मुख्यालय आहे वडोदरा, गुजरात. MD आणि CEO आहे देबदत्ता चंद आणि प्रकार आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजे पब्लिक सेक्टर बँक ही आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करायचे. 10 प्रश्न आहेत. तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओला पॉज करून कमेंट करायचे. व्हिएतनामचा नवा राष्ट्रपती कोण नियुक्त करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन सी, टोलाम. यानंतर पुढील प्रश्न, भारताने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये किती पवन ऊर्जा क्षमता वाढवली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 6.05 गिगावॅट. पुढील प्रश्न, जागतिक तायक्वांडो क्रमवारीत जगात 5वा क्रमांक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? तर त्या ठरल्या आहेत ऑप्शन क्रमांक डी, रूपा बायोर. पुढील प्रश्न, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे ऑप्शन बी, गीतांजली ओमप्रकाश. पुढील प्रश्न,
सप्पर राम तपस्वी राजा हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे लिहिलं आहे ऑप्शन ए आशुतोष अग्निहोत्री यांनी. पुढील प्रश्न, भारताची पहिली उघडपणे समलैंगिक संसद सदस्य कोण बनली ज्यांनी राज्यसभेत शपथ घेतली? तर या आहेत ऑप्शन सी मेनका गुरुस्वामी. त्या तृणमूल काँग्रेस म्हणजे कोलकाताचा ममता बॅनर्जीचा जो पक्ष आहे त्यामधून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, उन्नत कृषी महोत्सव 2026 कोठे आयोजित केला जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी रायसेन. आणि जे केंद्र सरकारचं कृषी मंत्रालय आहे त्याचे मंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंह चौहान, जे आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पुढील प्रश्न, IPL इतिहासात 200 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला? तर हा ठरला आहे ऑप्शन बी भुवनेश्वर कुमार. आता हे वेगवान गोलंदाज आहे आणि यांच्या आधी एक स्पिनर आहे ज्याने 200 विकेट घेतले, तर ते कोण? खाली कमेंट करा. तुमच्यासाठी पहिला होमवर्क आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ही सुरू केली ऑप्शन ए ओडिसा राज्य सरकारने आणि ओडिसाची कॅपिटल आहे भुवनेश्वर. पुढील प्रश्न, भारताचा पहिला स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कुठे आहे ज्याने अलीकडेच क्रिटिकलिटी प्राप्त केली आहे? तर हा आहे ऑप्शन सी कलपकम तामिळनाडू या ठिकाणी. यानंतर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी होमवर्क, नमो ड्रोन दीदी योजना अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणात कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला? उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक की महाराष्ट्र? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचंय. चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विद्यार्थ्यांनो कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करायचंय, खाली आहे बटनावर क्लिक करा. यानंतर चॅनलला देखील सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून डेली सकाळी 6 वाजता येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.